ये बडे तू असा फॉरेनर वाटतं. थँक्यू. काय भाई काय फॉरेनर वाटतं. हा ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. ॲक्च्युली आपण निघालो आता जरा नागोठण्याला जायचं ॲक्च्युली, पण वाया रोहा तिकडून मांदाडवरूनच जाणार आहोत. कशासाठी चाललोय ते आहे NSS कॅम्प. सो NSS कॅम्पबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये आपण नंतर सांगूच, पण ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं आहे. सो तिथून आपल्याला अजिंक्य पण भेटणार आहे आणि रोह्यातून पतू पण भेटणार आहे. बरोबर. सो आत्ता इथून तर निघालो आहे. आता जाता जाता तुम्हाला सगळं ट्रॅव्हल पण दाखवायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच ना मला ॲक्च्युली प्रियंकाच्या स्टुडिओला सुद्धा व्हिजिट करायचं आहे, जो नागोठण्यामध्ये आहे. तुम्हाला त्या रिलेटेड मी तिथे गेल्यावरच सांगतो. बाकी सगळ्या गोष्टी आपण जाता जाता डिस्कस करू. आणि NSSचं नक्की काय विषय आहे. वेळापत्रक आपल्याला सेंड केलं त्यांनी, आमंत्रण पत्रिका. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, ओके, नागोठण्याचं आहे. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय रोहा ना, नागोठण्याचं हे कॉलेज. यावेळीची थीम आहे प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत हा 7 दिवसाचा कॅम्प NSSला असतो. सो दरवेळेस आम्ही जातो, पण योगायोगाने आम्ही सोबत नसतो. कधी हा एकटा जातो, कधी मी. मग आम्ही ठरवलं होतं की जेव्हा आपण दोघं सोबत असू किंवा अजून दोघं मित्र सोबत असतील तेव्हा हा आपण ब्लॉग करू. नक्की नक्की. आणि आज तो ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार. सगळं तुम्हाला बघायला मजा येणार. मजा येईल. या रिलेटेड आम्ही सगळं डिटेलमध्ये नंतर बोलूच की काय नक्की आणि मी किती वर्षापासून हे करतोय ते पण तुम्हाला सांगू. पण आत्ता आपण इथून निघूया. चला. अनबॉक्सिंग करतोय भाऊ. तिथे जरा खायला थांबलो होतो ना आधीच, तर किशोरने काहीतरी मागवलंय. ते अनबॉक्सिंग करून टाकूया त्याची. नक्की काय मागवलंय बघूया. बेला विटा परफ्यूम. त्याची ऍड कशाला पाहिजे आपल्याला. हो, कंपनी पेड प्रमोशन. मग पेड प्रमोशन नाही. ऑर्डर केलंय स्वतः. बघा बिल वगैरे पण आहे. हा, उगाच वाटायला नको. काय उगाच वाटायला नको काहीतरी. बेला विटा बघूया. काय खुश आहे पोर, काय कळलं नाही. हो, तसा मलाच भेटणार आहे. कुठली कंपनी आहे? मी नाव तर पहिल्यांदा ऐकलं. दर पण मला एक नाही विचारायचं आहे. काय विचारायचं? काय नाही, तो ठेवलाय मी. परवाला ठेवलाय. ओ माय कटकट योके. हे बघा, फ्रेग्रन्स सांगू कसं आहे. हा, आनंद झाला. पहिल्यांदा किशोरनी मागवलेला काहीतरी गोष्टी चांगली आहे. म्हणजे माझी इज्जतच निघते रे. चांगलं आहे हा ना. ठीक आहे. बेला विटा पेड प्रमोशन. चला फायनली निघतोय जायला. किशोर, बापरे, बॅग बघा. केदारनाथला चाललंय. हा आहे, त्याचं पण एक प्लॅनिंग आहे, माझं पण एक प्लॅनिंग आहे बाहेर जायचं कुठेतरी, पण तिथूनच कॅम्पवरून. सो आता जरा निघतोय. Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. मांदाडला पोचलोय आणि ब्रिज इथे जाऊ. जरा थांबलोय जरा, कारण का हा किशोरनी जो दिलाय ना, कशाला एवढा आणलाय काय समजत नाही. दोघांचं सामान बघा. मी तर 2 दिवसासाठी चालू, जरा ठाण्याला पण जाणार आहे, पण याचं सामान बघ. आणि तो पाठी बसून एखादा माणूस हँडल करतो तसाच वाटतोय तो. थोडं जरा आता बरं वाटतंय, जरा फ्री झालो. काय तुझ्या थांबलो होतो जरा सावली विली वगैरे. तर थोडा ब्रेक घेतोय आणि मग लगेच इथनं परत निघूया. येस. एक सीन झालाय आमच्या सोबत. नेमकं काहीतरी आमच्या गाडीमध्ये अडकलंय. नॅपकिन आहे. त्या आईला हे आपल्यासोबतच होतं रे. आपण दोघं असलो की काहीतरी होतच. कसली हल्ली गाडी. हो, मला वाटलं काहीतरी तुटला रे ब्रो. आता फसला रे तो. उलटी फिरवूया काय. उलटी फिरव. हा बघा, पूर्ण नॅपकिन अडकला आहे चेन मध्ये. आपण आला जोरात. थांब जरा बाजू. बॅग इकडे घेऊ दे. आईला ही बॅग पण आहे ना किशोर. आईला हे आमच्यासोबत होतच हा कधीतरी.
शाबाश. नवीन होता रे तो ह्याच्यात ना पडला बॅग मधनं. बॅगेत ना आला. कुठं होता पण? असं धरलीस ना बॅग. तो होता कुठे? त्या ह्याच्या पाऊच मध्ये. तू सांगायचं तरी यार. नॅपकिन केला मध्ये नाही निघेल ते अर्ध काढलं साफ करून. ते ओळखीचा होता नाही माणूस की असलं पाहिजे असं. निघालं पूर्ण. चला 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 चला. नशीब हे प्रत्येकाला ना आमच्यासोबतच होता काय ना काहीतरी. दोघं असताना आता फुल. आता मी एवढे स्पीडला पण नव्हतो, एका 30-40 ला असू, पण अचानक गाडी अशी झाली. बोललो आता पडतोयच की काय, पण काय नाही. नॅपकिन अडकला होता बॅगेतनच आय थिंक पडला होता तो. चला पुढचा प्रवास चालू करूया आता. काय फायनली रोह्यामध्ये पोहोचलोय आणि हा बघा ही ती बॅग. मला ना तुम्हाला खरं सांगतो श्रीवर्धनवरनं असा जसा काय मी बारक्या मुलाला घेऊन आलो मांडीवर, मला असाच फील होत होता. एवढी बॅग घेऊन आलाय हा. मला त्याचं जास्त टेन्शन आलं. या दोन्ही साईडच्या मांड्या गेल्यात पूर्ण. नशीब लागतं. नशीब काय घंटा. आता आलो इथं अजिंक्यकडे. अजिंक्य अजून पोहोचलेला नाही. अजिंक्य पुण्याला गेलेला, तो पण तिकडून निघालाय. मगाशी आता मुळशीमध्ये होता. सो आता इथे जरा बॅग वगैरे ठेवू, फ्रेश हो अजिंक्यच्या घरी, आणि फ्रेश होऊन मग जरा काही कामं आहेत रोह्यामध्ये, ती कामं उरकून घेऊ. तो आला की मग लगेच मग जेवू इथे आणि मग निघू. कारण का पहिले स्टुडिओला पण जायचं आहे नागोठण्यामध्ये, तिथून नंतर कॅम्पला जायचं आहे. सो तसंच करूया. फायनली घरी आलोय. काका पण भेटलेत, सई पण आहे, आणि सईने आम्हाला एक मस्त ड्रिंक बनवून दिलंय. सो हे मला सई काय आहे नक्की, मॉकटेल आहे की काय? मॉकटेलच आहे ना. सो मॉकटेल पहिले. आणि फायनली हा बघा पोरगा आलेला आहे. ए बाडी ये हवं काय बोलतो. छान दिसते ना. कामच आमची आटपलेली आहेत. अजिंक्य पण आलाय आणि आमची आता फक्त सगळे रेडी होतात. आता फक्त काय करायचं आहे, जेवायचं आहे आम्हाला. जेवून मग लगेच निघूच आणि मग आपल्याला नागोठण्यात पण जायचं. आता वाजले जवळजवळ 3, निघेपर्यंत 4 होतील आणि आपल्याला तिथे पोचायचं. कॅम्पचं टायमिंग पण 5-5:30 आहे. सो नागोठण्यामध्ये ते स्टुडिओला व्हिजिट करून आपण निघू. चला फायनली जेवायला बसलो आणि काकी पण भेटल्या तिथे आम्हाला. सो आता जेवून घेतो आणि लवकर निघतो आम्ही. जेवण वगैरे झालंय आणि आता निघालोय. आपल्या नागोठण्यामध्येच कॅम्प आहे. सो हो, तर आता हा आपला पहिला ब्लॉग असेल, कारण का ब्लॉगिंग चालू करायच्या आधी आपण कॅम्प तेव्हापासून करतोय आपण कॅम्प. म्हणजे लिडरशिप प्रोग्राम असतील, लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम असतील, किंवा आपले कॉलेजचे हे NSSचे कॅम्प असतील, ते सगळे कॅम्पना आपण ॲज अ लेक्चरर म्हणून इन्व्हायटेड असतो. तिथे आपण ते आपलं लेक्चर करत असतो. म्हणजे थिएटरवरती, स्ट्रीट प्लेवरती आणि ह्याच गोष्टींवरती, ओव्हरऑल कल्चरलवरती. सो हे खूप आवडीचा विषय आहे आणि NSSनीच शिकवलं आहे आम्हाला. आणि आमचं भाग्य एवढं चांगलं की त्याच कॅम्पना आम्हाला लेक्चर द्यायला सुद्धा मिळतं. सो खूप एक मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण की ज्या LTPसाठी आम्ही तरसायचो जायला, त्याच काही वर्षांनी कॅम्पला आम्ही ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून आम्हाला इन्व्हाइट करतात. सो ते आम्हाला जाम असं मनापासून बरं वाटतं. आणि आत्ता तोच डिसेंबर महिना चालू झाला की NSSची कॅम्पची सुरुवात होते. सो सगळे कॅम्प चालू होतात आणि कॉलेजची मुलं वगैरे भेटली की थोडं जरा असं लगेच अटॅचमेंट वाढते, ते दिवस आठवतात सगळे. सो आता निघालोय आणि सगळ्यात सांगायची गोष्ट अशी की NSS कॅम्पला जाताना ना आमच्यासोबत काही ना काहीतरी किस्से होतात. आज पण तुम्हाला सांगायचं म्हणजे नागोठण्याचंच कॉलेज होतं, पण मला वाटतं हे कॉलेज नव्हतं का? हाच होता कॉलेज, हेच कॉलेज होतं. आणि ह्या कॉलेजला येताना ही आमच्यासोबत अल्टोच होती, हीच गाडी होती, आणि येताना आमचा ऍक्सिडेंट झाला होता. पूर्ण पुढची विंडशील्ड फुटली होती. सो आत्ता पण निघालो होतो तेव्हा त्या बाईकमध्ये नॅपकिन अडकला होतो, तुम्ही बघितलाच. सो काही ना काहीतरी होतंच या कॉलेज सोबत, काहीतरी ऋणानुबंध आहेत काहीतरी असं वाटतं. सो आता तिथे गेल्यावर सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ डिस्कस होतील, तुम्हाला बघायला सुद्धा मिळतील काय काय कसे कसे आपण वर्कशॉप्स घेतो, सेशन घेतो. पण त्याच्या आधी आपल्याला नागोठण्यामध्ये प्रियांकाकडे जायचं आहे. सो तिच्या स्टुडिओला एक व्हिजिट करू. खूप सुंदर सुंदर गोष्टी ती बनवते. प्रियांका ज्यांना माहीत नसेल मी इथे लिंक देईन, लिंक बघून तुम्ही ओळखली असेल. राखीसाठी मी एक व्हिडिओ बनवला होता. ती राखी जे बनवते, मातीच्या राख्या. सो तिची एक ती आवड आहे, ती कला आहे. सो तिला मला स्टुडिओ आवर्जून बघायचा होता तिचा. तो आता एवढ्या जवळ आलोय नागोठण्यामध्ये, सो तिचा स्टुडिओ बघूनच जाऊ पुढे. बाकी कॅम्पला भेटतोयच आपण. सो आता निघालोय. नागोठण्यामध्ये पोहोचलोय आणि प्रियांका पण भेटली आहे. सो आता तिच्या स्टुडिओला जातो. स्टुडिओ बघायचा होता खूप डे मला, म्हणून आम्ही बोललो NSSचा कॅम्प पण इकडेच होता. सो स्टुडिओ बघू आणि मग पुढे जाऊया. सो आता तुम्हाला स्टुडिओ दाखवतो तिचा. फायनली स्टुडिओमध्ये पोहोचलोय
आणि तुम्हाला स्टुडिओ दाखवतो तिचा. सगळ्या गोष्टी खूप तुम्ही आधी फोटोज वगैरे बघितले असतील, मी जेव्हा राखीची व्हिडिओ टाकलेली तेव्हा तिचं काम आपण बघितलेलं, दाखवलेलं मी तुम्हाला. पण आता सगळ्या दाखवतो तुम्हाला गोष्टी एक एक. मला एक थोडक्यात तुझी स्टुडिओची टूर दे करून आता. हां, ह्याच्यामध्ये मी माती भिजत ठेवते. अच्छा. मी तुम्हाला दाखवते तशी, म्हणजे फक्त पाण्यात टाकलेली असते ती. म्हणजे ती माती कडक झालेली असते ना, हां, ती आपण ह्याच्यात भिजवून ठेवतो. ओके. पाण्यामध्ये. हां, पीओपी स्लॅबवर किंवा आपण मळण्यासाठी प्रॉपर अशी सॉलिड फॉर्ममध्ये व्यवस्थित येण्यासाठी ती मळली जाते. ती अशी ह्याच्यावर मळते मी, पीओपी स्लॅबवरती किंवा मी छोट्याशा ह्याच्यावरती जो कडाप्पासारखं असतं ना त्याच्यावरती. आता ही व्हाईट माती बघितली तुम्ही, पण आता सध्या काम मी लाल मातीत करते. अच्छा. तर ही ती माती ओके, रेड कलरची, ती फायरिंग नंतर असा कलर देते. अच्छा, असा. आणि हे सगळे बनवलेले छोटे छोटे आर्टिकल. हे बघा, हे सगळे तिचे आर्टिकल्स आहेत छोटे जे तिने बनवले. हां, हे बघा सगळे किटली वगैरे या मातीच्या गोष्टी आहेत. हे आपण कुठे आपलं रूममध्ये वगैरे ठेवू शकतो किंवा बाहेर टीव्हीच्या बाजूला ठेवू शकतो. अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आणि अरे हे बनवलंयस ना तू? बनवलंय, नावाचं आडनावाचं सरनेम. ग्रेट. हां, आणि राख्या ज्या आपण तुम्ही ऑलरेडी बघितल्यात, राख्या अशा होत्या पण मस्त होती, युनिक कन्सेप्ट होती, खूप छान. नेक्स्ट इयर आधीपासूनच चांगलं प्रमोशन कर याचं, म्हणजे बरं होईल. लोकांना खूप नंतर कळलं ना रे, जोपर्यंत रक्षाबंधन आलं होतं मग ते ऑर्डर करायला वगैरे वेळ गेला, लेट पोचलं सगळं. हे कसं बनवलं? जो हाताने, हे हाताने बनवलंय, छोटेसे बाप्पा. सुपर. ते बाप्पा खूप म्हणजे ऑर्डर भरपूर असते त्या बाप्पांची. हा का? काय काय ना असं छोटस मिनी गिफ्ट देण्यासाठी ते बाप्पा, म्हणजे आपण कार. नाही हे बेस्ट आयडिया. तोडशीला किशोर? ते खालती वुडन बेस. अरे ग्रेट. मग तू माउंट कशावर केलंय ते? ते वुडन बेस वरती आपलं एरेलाइट किंवा बोन टाईट असतं ना. हो, सही आहे. बाल गणेश. हो, आणि हे सगळे मोठे आर्ट्स तिचे वेगळं. हे बघितलं होतं, हे फोटो पाठवला होता ना तू? हे आणि हे म्युरल, म्हणजे आपण असं पेंटिंग, वॉल पेंटिंग असते ना, अशाच टाईपचं हे एक म्युरल आहे. म्हणजे कलर कुठले यूज करतो? फक्त माती, म्हणजे माती. आता हे जे आहे ना, ते पहिले रॉ फॉर्म मध्ये असतं ना कलरच्या आधी, ते असं समजा दिसलं ना, बरोबर, असं, तर मग त्याच्यावर ग्लेज अप्लाय होतात. ग्लेज इन द सेन्स त्याच्यावर मातीचेच कलर आपण अप्लाय करतो, लिक्विड फॉर्म मध्ये. गणपतीला कलर द्यायचा स्प्रे वगैरे तुम्ही बघितला असेल ना, त्याच टाईपचा स्प्रे गन वापरून तो कलर दिला जातो. कधी कधी डिप पण केलं जातं, छोटीशी वस्तू असेल तर. त्याच्यामुळे वेगवेगळे असे टाइप्स आहेत त्याला ग्लेझिंग करायचं. जेजेलाच होती ना? जे स्कूल ऑफ आर्ट. ओके. चिराग. आणि ही ती इथे तू बनवते सर? पॉटरी व्हील आहे. ओके. म्हणजे ही आता इलेक्ट्रिक वरची आहे. शक्यतो जे कुंभार आपण जातो तर ते ट्रेडिशनल व्हील वापरतात. म्हणजे ती चाक असं आपण लाकडी दांड्याने तो असा बरोबर रोटेट केला जातो, आणि मग त्याच्यात खूप मेहनत असते. हे इझिली आपण यूज करू शकतो. तिथे पॅडल आहे, ह्या पॅडलनी आपण त्याचा स्पीड कंट्रोल करू शकतो, एक्सेलेटर सारखं. गौरवला सजेस्ट करायला पाहिजे घरी. नाही आवडणार गौरवला. का नाही? त्या हात सवय झाली ना त्याला. हो. ते तुम्ही करताय. मला स्टुडिओ तुम्हाला का दाखवायचा होता की आता बाकीचे सगळे बिझनेसेस आहेत, सगळेजण तेथे बिझनेस करतात, पण कला आपली जपून ह्या गोष्टी करणं आवडीने, तर त्या गोष्टीचं समाधान हे आम्हाला माहिती आहे, कारण का आम्ही आमची कला जपून त्याच गोष्टीतून अर्न करतोय. सो ह्याचा आनंद आम्हाला माहिती आहे. पण हे कधी एक्सपिरियन्स करणार होतो, नागोठण्यात आपलं येणं थांबणं कधी होत नाही. NSSच्या कॅम्पसाठी आलोय, तर त्याच्यातूनच हे काहीतरी एक्सपिरियन्स करायला मिळेल ना वेगळं. अरे नंबर 1 आहे. तुझा किती वर्षाचा होता कोर्स? 4 वर्ष केलं तू. 12वी नंतर CET असते खरं तर तिकडे जेजेची. त्याच्यात आपल्याला म्हणजे मार्क पडतात, त्याच्यावर आहेच म्हणा स्ट्रीम कुठे मिळते, पण हवी ती स्ट्रीम मिळायची असेल तर मार्क वगैरे व्यवस्थित.
बरेच आहेत डिपार्टमेंट, बरेच आहेत वेगवेगळ्या. Okay. कल्चर, मेटल, टेक्सटाईल. फक्त हात ओले कर Okay. पहिले हात ओले कर. याला काय राऊंड बेस करू, जोरात दाबायचं की कसं काय? मधून आपल्याला 2 अंगठे आहेत हा. ना ते प्रेस कर फक्त. Okay. आणि थोडासा हळूहळू करत प्रेस, एकदम फुल स्पीडला नको. तोंडावर उडेल नाही तर. कधीतरी करायचं होतं रे मला. कसं वाटतं? प्रेस करू करायचं ना? आणि थोडे स्प्रेड कर बोट तुझी. दर्पण Okay, हा. एक लॉजिक तुला माहिती आहे? सॉरी, लॉजिक म्हणजे एक गोष्ट माहिती तुला? काय याचा कलर कुठला आहे? याचा मातीचा. ब्राऊन. सेम. काय हसाय, कोणाला हसायचं असेल नाही नाही तुझा आहे, तू सेपर साईड नको खेळू, खरी गोष्ट आहे. मग काळ्या मातीची भांडी आहेत का तुमच्याकडे? सेम. हा किती गोरा आहे असं बोलतोय. हा तू कर, मला बदक बनव. आता थोडं स्पीड अजून कमी कर बघू. अच्छा, कमी करू. आणि इथून प्रेस करत करत परत साईडला येईल. अच्छा, ह्याला शिकला दर्पण. काय देऊ बनवून? मला बदक बदक. काय बरं करा. येते गेला येतोय, बरं परत जमतंय. हा ना. हा ना, हुशार आहे मी तसा. ना आता नाही लाजा बोलावं लागतंय. ये तू बरे तर वाढत असतात ना. हा? आता काय कर माहितीये, हा. दोन्ही हात असे कर, म्हणजे आपण एखादं भांड अच्छा, हा, हा, हा. असे कर. हा. हा, हात जरा हे करत राहा. आणि इथून हा बोट आहे ना तो हात टाक हा. आणि थोडस असं पिंच करून वरती ये. हा सपोर्ट काय? करू नको हा. तुला काय वाटतंय? सावळा कुंभार. हा चांगला होता. सावळा हा चांगला होता. कुंभार. गौरव बघा घरी सांग, थोडे 3-4 दिवस थोडं असं speed केलं slow कर, थोडं speed तर slow. कॉम्पिटिशन येईल श्रीधरमध्ये. स्पीड स्लो कर, तोंडावर उडल. गौऱ्या हा हा काय? गौऱ्या सध्या कामं पण कमी आहेत आपल्याकडे, आलं लक्षात? तर बघ जरा का पोराचा विचार कर. भेटला कंटेंट भेटला. तर तुला जे बनवायचं ते बनव. अच्छा, सेफ दिला. काही रेट दे. म्हणजे आता तू बेसिक सिलेंडर फक्त स्लो करा, स्पीड स्लो कर. जेवढा फास्ट करशील तेवढं जरा हार्ड लिफ्ट करायला. ओके. पण ते जे ऍक्च्युअल कुंभार यूज करतात ते चापाचं जे आहे. हा, ते एवढं किती डिफिकल्ट लागत असेल. आता हे एक्सिलेटर आहे म्हणून. इव्हन पेडल व्हील पण असते. अरे म्हणजे छान असं केलंस. पाय हा? मारत राहायचं. छान. अरे म्हणजे काय, एक कोण आहे? पोल्ट्री म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये आता आजूबाजूला मला पोल्ट्री वाटते खूप बोंबलाचा रस्सा चांगला होईल. पोल्ट्रीचे studio तुम्ही हा आहेत. याचा तिथे वापर अजूनही कोलंबी ठेवण्यासाठी किंवा बोंबील रशासाठी ठेवायला मटण, चिकन. ते coordinate Nice. करायला थोडंसं ठीक आहे. हा. कारण की चला आम्ही आत्ता आलो, स्टुडिओमधून आलो आणि मस्त काहीतरी बनवलं, एक छोटंसं ट्राय केलं. चांगलं झालं होतं, काय वाईट नव्हतं झालं, फक्त नावं हे ठेवत होते. मी बोललोय तुझं लक्षात ठेव. ते बघितलंय त्यांनी. तर छान तुम्ही- हा? गौऱ्या तू कमेंट कर याच्यावर. गौरव काय वाईट होतं. आता घरी आलोय प्रियांकाच्या. ऍक्च्युली प्रियांका आणि तिची आई आहे, दोन्ही आपले सबस्क्रायबर आहेत चांगल्या. सो मी पण पहिल्यांदा आलो घरी. बघा कलाकाराच्या घरी सगळं असं बघायला मिळतं. हा, आले का मी आले. सुपर. हे बसा बसा. हो, हे सही रे, खरंच सही. मी असंच काहीतरी बनवलं होतं. अरे असं नव्हतं आजा. हा, आधी ती वाटी होती, मग तुला पेला वाटका झाला. मी ऍक्च्युली अजून 5 मिनिटं मस्त परात होते. नाही मी ऍक्च्युली हे करत होतो, वेळ कमी होता ना, हा काय? म्हणून थोडं ते झालं, जरा सीन झाला. हे गुल्लक करायला सांग, मला दुर्वाला वगैरे. अरे मी तिला एक सांगणार आहे, मी ती आली की सांगतो. या काय म्हणता कशात? या दोघी आपल्या चांगल्या सबस्क्रायबर आहेत. आम्ही नेहमी आठवण काढतो, लाईव्हला पण आपण काढली होती यांची आठवण. मला पण नको. स्टुडिओला यायचं ह्यासाठीच होतं की ते मला बनवायचं पण होतं. ते म्हणजे कसं बनवतात ते झालं, कधी केलं नव्हतं. आणि ते बांधूया आता मध्ये फर्स्ट टाइम नाही लागू पडायला तर पण आणि तुला जमलं हाईट्स ऑफ आणि सेम कलरची माती भेटणं म्हणजे तू तर ह्या गोष्टीबद्दल स्वतःचा बोलत नको. हेच काय ते 5 दिवस ऐकायला लागणार. पण जे आकार होता, म्हणजे बनवायचं होतं. मी पहिलं जे बनवलं ह्या आकाराचं बनलं होतं. कधीपासून मला बनवायचं होतं, कधी माझे आता हेच चालेल. 8 दिवस पहिला मी हे बनवलं होतं, नंतर मग हळूहळू त्याची वाटी गेली. म्हणजे विचार करा, एका कलाकृतीतून 4 गोष्टी नावारूपाला आणणं खाऊ नये. तुम्ही कौतुक केलं पाहिजे.
नाही पहिलं हेच बनलं होतं, हेच बनलं होतं, नंतर परातीच्या स्वरूपात आलं होतं, आम्ही बंद केलं. थँक्यू सो मच. आता तुम्हाला कुठल्याही या गोष्टी हव्या असतील ना तर तुम्ही नागोठण्यात कधीही आलात किंवा तुम्हाला हव्या असतील तरी ती तुम्हाला स्पीड पोस्टने वगैरे पाठवेल. मी तिचा ॲड्रेस आणि सगळं तिचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला इथे आणि इन्स्टा ID वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही नक्की तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मागवू शकता. आता ही युनिट वगैरे आपण घरी वापरू शकतो, मातीचं पूर्ण तांब्या आणि ते कप आहे, सो या गोष्टी तुम्ही वापरू शकता. सो नक्की ट्राय करा. सगळं आर्टिस्टिकच आहे, हे बघा सगळं आर्टिस्टिकच आहे. चहाचा कप सुद्धा एक नंबर. गुल्लक करून ठेवशील बायकोला. कोकम सरबत फक्त आपल्या काचेच्या ग्लासमध्ये आलं, बाकी सगळं हे मातीचं आहे. हा कलर दिसावा म्हणून कळणार नाही काय आहे ना. एक गुल्लक म्हणजे विदाउट हँडल असतात. आणि ना मी तुला सांगेन, मला ते माझ्या चॅनलचं काहीतरी बनवून घ्यायचं आहे, काहीतरी बनवून घेऊ मस्त मातीचं. हां आम्ही आहोत स्ट्रगलरचं. हो नाही आलेलो लवकरच. थँक्यू सो मच. हां चला काढूया, चला घ्या. चलो बाय बाय. फायनली त्यांना बाबा भेटून आलोय आणि बरं वाटलं भेटून. मजा आली खूप. तिचा स्टुडिओ पण बघितला, काकीना पण भेटलो. ते आपले रेग्युलरली व्हिडिओज बघतात आणि कमेंट कर लोकांना, सबस्क्रायबरना आपल्या, की जो परत तू आता काढलंय ते लोकांना दाखव. ती परात होती आजा, मी काढली ती सब परात. धन्यवाद. आपण पुढे भेटू. आता तिथं जाऊन भेटू. नाही मला काय आलं ना आता आपण नाही जिथे कॅम्प आहे तिथे जाऊन आपण आता भेटूयात. गौऱ्या तू आवर्जून बघ आणि तुझी प्रतिक्रिया दे, मी काय पुढे बोलणार नाही. आणि हा बघा आम्ही आणलेला स्पीकर, हा बघा हा ऍक्च्युली बडे काय भाई मस्त. तू कसा आहेस? चला तू पण भेटलाय आणि लोकेशन पण भेटली आहे. ही आहे लोकेशन. इथे आपला NSS कॅम्प आहे. या वेळेला जागा बदलली आहे. नेक्स्ट टाइम मला प्लेझंट आहे. हो ग्राउंड वगैरे पण मोठा आहे. आणि आता वाजलेत 6:30 आणि प्लेसवर तर पोचलोय. हीच प्लेस आहे ॲक्च्युली. सो ह्या प्लेसवरती आता आतमध्ये आपलं लेक्चर आहे आणि एक मागे बघा सनसेटची एक तांबडीसर लाईन पसरली. सो आता मजा येईल, कारण का NSS कॅम्प हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आमच्या सगळ्यांसाठीच आणि जरा मुलांच्या इथून अजून छान वाटेल. सो सगळ्या गोष्टी डिस्कस करू. तुम्हाला नक्की काय काय करणार आहोत ते पण तुम्हाला बघायला मिळेल इथे. असं बस एवढं सांगितलं तेवढंच बाळगा, मजा करू. वेगळे सगळे आयुष्यभर आठवण राहील या तिघांचं चौघांचे. एवढं तू आठवण देतोय. पानाचा खोप्पा, खोप्पा दाखवतो. हा पानाचा खोप्पा. कोणी बोलवलं लगेच जायचं, उभं राहायचं, आपल्याला जेवढं जमेल तेवढं. तुम्हाला कोणी काय एकदम आउटस्टँडिंग करायला सांगितलं. आपण आता सुरुवातीलाच एक पॉईंट घेऊया, तो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ओके, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय प्रत्येकाला तसा माहित आहे, पण आपण आपली पर्सनॅलिटी कशी म्हणजे डिरेक्टर्स पण बघा. प्रवीण तरडे माहिती आहे, यूथ फेस्टिवल मधूनच वर आले. एकांकिका डिरेक्ट करून करून तुम्ही तेच सांगतो. जर ह्या गोष्टी जर तुम्हाला फॉलो करायचं ना, एक जर करायचं लाईफ होईल नाही होईल. कॉलेजच्या नावाने एका स्टुडंटला, जो की बेस्ट स्टुडंट आपल्या कॉलेजचा आहे, ज्याने कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलंय, कॉलेजचं नाव देख 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 तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख, प्यार से देख मोहब्बत से देख, प्यार से देख मोहब्बत से देख, नुक्कड़ का नाटक फुक्कड़ का नाटक दिल से देख. देख 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 तमाशा देख, नुक्कड़ का नाटक दिल से देख. सेशन तर झालंय, प्रत्येकाचं सेशन चांगलं झालंय. आता फक्त काय आहे की आपण शेवटला एक काय करतो की एक सब्जेक्ट ठरवतो, म्हणजे स्ट्रीट प्लेसाठी प्रत्येकाला आता 6 ग्रुप आहेत. 6 ग्रुपनं 6 सब्जेक्ट दिलेले आहेत आणि त्यांना वेळ दिलेला 10 मिनिटं. तर 10 मिनिटात जेवढं काही तुटकं मुटकं होईल ते परफॉर्म करणार. जर 10 मिनिटात तिने आता परफॉर्म केलं तर नंतर मग त्यांना परफॉर्म करायला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली सगळे नवीन आहेत, म्हणजे असं कोण नाही ऑलरेडी सादरीकरण केलंय आणि आता परत करतंय. जे वरती येऊन बोलायला घाबरतात, आमचा उद्देश मोठो एकच आहे
की प्रत्येकाने समोर येऊन त्या जोनरनी बोलला पाहिजे, जे त्यांचे सर करतायत, मोटिवेशनल जे स्पीकर येतात ते करतात. हाच जोनर आहे आणि ह्याच माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो. 10 मिनिटात सादरीकरण करतील. 2 विषय दर्पणने दिलेत, पत्तूनी विषय मांडलेत प्रत्येकाने. अजिंक्यनी फॉर्मेशन कशी असावी ते सांगितलंय. मजा येणार आहे. थोडं बघा. चला आता बघूया मजा. हे बघा, प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं डिस्कशन करतोय. हे 6 ग्रुप आहेत. एक तिथे आहे, एक मागे पण आहे, एक इथे आणि एक इथे आहे. चला, सेशन तर पूर्ण झालं आहे. फक्त शेवटचा जो एक मेन आमचा कंटेंट आहे, जो ब्रेन वॉशला आम्ही वापरतो, तो आता फक्त फायनल आहे. सो हा नक्की काय सेशन आहे तो तुम्हाला दाखवणारच आहोत. पण हा झाल्यानंतर एक वेगळं टच घेऊन आम्ही इथून सोडून यांना मुलांना जातो. सो तुम्हाला बघायला आवडेल. सो आता त्याचीच तयारी चालू आहे. ऑल सेट. ओके, चलो. आपली स्थिती कशा प्रकारे आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. आपण आपल्यालाच बघण्याचा प्रयत्न करा. रूम दिसतीये, मी मध्ये बसलीये. पाठीचा कणा सरळ आहे. श्वास घेताना अगदी स्टार्टिंग टू एंड म्हणजे टाइम कसं गेलं हेच कळलं नाही. मेन म्हणजे तुमच्या वाईब्स एवढ्या छान आहेत, अगदी सगळ्यांच्या एवढे छान आहेत ना, सगळे एवढ्या फ्रेंडली आहेत. आम्हाला समजलं मेन म्हणजे तुम्ही असे इंटरॅक्ट केलं ना की आमच्या फिलिंग्स समजल्यात, आम्हाला काय बोलायचं आहे, आम्हाला एक्सप्रेस करायचं असतं हे सगळं, पण काही वेळेला नाही जमत, सगळ्यांसमोरच नाही जमत. तर मेन म्हणजे आमच्या मनातून ते काढून घेतलं, हे खूप मन हलकं झालं. कोणासमोर तरी झालं पण झालं. खूप छान होतं आणि खरंच आयुष्यभर लक्षात राहील असा सेशन होता. फर्स्ट होता, खूप बेस्ट होता, खूप बेस्ट. माझ्याकडे आता शब्द नाही आहेत, पण खरंच खूप छान होता. थँक्यू सो मच. ह्या सरांनी आपल्याला मगाशी आपण जेव्हा पथनाट्य केला त्याच्यावर सरांनी आपल्याला सांगितले की आपल्या काय चुका झाल्या, पण सरांचं सांगण्याचा एक टोन होता तो एवढा छान होता की कोणाला म्हणजे राग एकाला पण इथं राग आला नाही आणि मागून एकही असं बोललं नाही की आम्हाला कंटाळा आला. उलट मुली बोलत होत्या की सर सकाळ झाली तरी चालेल पण सेशन चालू राहायला पाहिजे. मग आम्ही पडू. मी या सरांचा म्हणजे फेसेस बघितला की म्हणजे एकदम छत्रपती शिवाजी महाराज नाही एकदम हॅपी फेसेस यांचे बघितले ना, तर एकदम वाईफ पण अशी आली की काही ना काहीतरी आता नक्कीच काही ना काहीतरी होणार आहे. अशी एकदम आतून वाईब आली. पहिली कोणतं मला घाबरतात सगळे. नाही मला वाटलं हे सर म्हणजे एवढे चिल वाटले ना मला, म्हणजे खूप म्हणजे मला वाटलं की आमचे म्हणजे फ्रेंड्स आणि एकदम फ्रेंडली एकदम असं वाटलं की काय बोलू म्हणजे बोलणे इतकंही नाही. दादाने जे केलं ते वेगळंच होतं. मला पण अपेक्षा नव्हती की मुलं रडतील, कारण मुलांचं इमोशनल मुलीने एवढं नसतं. मुलांचं मन स्ट्रॉंग असतं थोडासा. जेव्हा कोण माहीत होतो तेव्हा मुलं रडत नाही,
फक्त ती रुमाल घेऊन एक कोपऱ्यात राहतात, कोणतरी इमोशनल रडतो. पण इथे जर बघितलं आणि कधी तुम्ही वृंदावनातलं बघितलं असेल गोपी भाव, कधी ऐकलं असेल नाव. गोपी भाव म्हणजे काय, गोपी या कृष्णासाठी रडतात. का रडतात, काय जो फिलिंग शुद्ध असतात. अश्रू खोटं नाही येत, खोटं येतं तर कांदा आपल्यावर येतो असं नाही येत. म्हणजे जे अश्रू येतात शुद्ध, आणि जे पश्चातापाचे अश्रू येतात ना त्या काही कालाने आपण त्यात सुधार करतो. आणि जोकिंग सोबत आपल्याला जाम काही ज्ञान दिला. त्यामुळे आपण आता पटनाट्यासाठी पूर्ण स्ट्रॉंग झालोय. 6 दिवसात आपण 5 दिवसात पण तयार करू. चांगलं म्हणजे असं बोललेली ती तिला ऐकलं सगळे कुठे गेलो तो पण होता. तू घाबरू नको ना, थंडी वाजायली नाही तो पण होता साईडला, त्यांनी पण ऐकलं असेल. मन मोकळी करते ती ऐकायला. खूप काही बोलायचंय मला बोलते मामा बोलता, मी बोलतो हा, बोलतो दिसायला चांगलं आहे बोलते. मी बोलतो मामाचं लग्न झालंय. बिफोर इमोशनच्या फिलिंग बोल बोल कंटिन्यू. मला वाटलं की आता एकदम लेक्चर वगैरे होतील, बोरिंग वगैरे होईल. नंतर मग त्यांचा जेव्हा आवाज ऐकला एकदम कणखर, तेव्हा ना असं एकदम वाटलं की हा आता कुठं वाटतो एकदम कॅम्पला आल्यासारखा. आणि अजून एक ह्याच्या आधीच बोलायचं होतं मला, पण विसरले. तुम्ही याच्या आधी 2-4 मिनिटं आधीच आमचा ग्रुप असा बसलेला आणि उद्या जेवणाची पारी वगैरे असते ना, तर कसं करायचं, डेकोरेशन कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं हे चालू असतं. आणि आता एवढी हिंमत आली ना की उद्या कोणता पण डे येऊ दे किंवा कोणती पण कॉम्पिटिशन आली ना तरी सहभाग घेणार एवढी पहिल्यांदाच अशी बोलते. मला खूप म्हणजे एक्साइटेड. हा मी तर आता बोलते मला कोणता पण कुठं पण बोलायला सांगत नाही, मी बोलेल. मी FY पासून आम्ही NSS कॅम्प मध्ये पासून कालपर्यंत ठरवलेला. कुठे गेली की माझी मी बघा की आम्ही काल पण बोलायचं होतं आम्हाला, पण नाही भेटला चान्स. म्हणजे काल खूप ठरवलेलं की हा आपण पहिल्या दिवशी आल्यापासून बोलायचं होतं. मला खूप बोलायला लागतं यार. सगळ्यात भारी म्हणजे ह्या टीमचा आणि सरांचा आपण आभार मानला पाहिजे. कारण ह्यांच्यामुळे तुम्हाला कितीतरी जण सर असे बोललेले की आम्हाला इथे बोलून येण्याची म्हणजे भीती वाटते. मला स्वतःला पण सरांना बोललेली, मला सर LTPच्या कॅम्प, मला NSS म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं. मला सर LTPच्या कॅम्पला पाठवला आणि मी अचानक म्हणजे त्या पोरींकडे बघून मी स्वतःहून बोलायची. मला असं वाटलं की मला बोलायचं आहे त्यांच्या इथे बघून. आणि आता तुमच्याकडे बघून आम्हाला खरंच आता इतका उत्साह आलाय ना की सगळेजण प्रयत्न करतील बोलण्याचा, इथे स्टेज डेअरिंग करण्याचा सर्व प्रयत्न करतील. फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो, सकाळपासून तुम्ही हा ब्लॉग बघताय आणि या सगळ्या गोष्टी आम्ही यासाठी येतो इथे की पैसा एक वेगळी गोष्ट आहे, पण आम्हाला इथे जो हा प्रेम मिळतो ना तो नाही कशात सांगू शकत आम्ही. आणि हीच आमची किक आहे लाईफची, आणि हीच याच्यावरच आम्ही चालत असतो. ओके, आणि यांच्यासोबत सगळ्यांसोबत मजा आली. तुम्हाला मजा आली का? चला 1 2 3 चला आता फायनली जेवायला बसलोय. आणि हे NSSचं हा पाव भात भाजी पण हे NSSचं जेवण आम्ही नेहमी मिस करतो. अरे NSSचं हे जेवण खूप मिस करतो. सो आता चला डाळ, जेवण घ्या. हो भाजी आहे, लोणचं आहे, भात आहे, वरण आहे. सो खायला जेवायला. बाय बाय गाईज, बाय 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 ए बाय 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 ए बाय बाय. चलो बदू. येस या तू पण आता डायरेक्ट निघशील. बाय 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 बाय.
फायनली ज्या कॅम्पला आलो होतो तो कॅम्प आपला पूर्ण लेक्चर झालाय करून आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि चांगले चांगले आम्हाला फीडबॅक सुद्धा आले. तुम्हाला पण तुम्ही बघितलेच ऑलरेडी ते. सो हे भरून मिळतं. बाकी काय तिथे आम्हाला ही किक जी आहे ती एकदम एक्स्ट्रीम आहे. सो मस्त होता कॅम्प आणि सगळे स्टुडंट पण खूप चांगले होते. म्हणजे काय बोलतात त्याला, उद्धट नव्हते कोणीच. सगळे जण रिस्पेक्टफुली बोलत होते. छान वाटलं आणि मस्त काम झालं. सो आता इथनं निघतोय आणि मग रोह्यातच स्टे आहे. सो रोह्यात मग तिथे पोचून मध्ये आता काय होईल ते बघूच, मला दाखवू. ओके चला. सो फायनली घरी पोचलोय आणि आजचा असा होता हा डे. पूर्ण सकाळपासून ट्रॅव्हल चालू होतं, सगळी कामं चालू होती आणि त्यात NSS कॅम्प पण आपल्याला जाऊन व्हिजिट करायचा होता. सो तो सुद्धा केला आणि खूप छान झाला ॲक्च्युली. मजा आली कॅम्पला, फुल ऑन धमाल गेली. आणि अजून NSSचे कॅम्प आहेत ह्या मंथमध्ये, खूप सारे कॅम्प्स आहेत. सो ते पण बघूया, जमल्यास ते पण आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. पण आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके. आणि मागचे ज्यांनी आता ह्या कॅम्पमधून जे आम्हाला कनेक्ट झालेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीच्या सगळ्या व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला नक्कीच आवडतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय बाय. I'm working, I wanna be great, yeah. प्रयत्न करतोय बरोबर 10 मिनिटात, बरोबर ना? 5-10 मिनिटामध्ये हे असं होतं. 5 कट होईल मध्ये. त्यांना 10 मिनिटं द्यायची, 15 मिनिटं हाच बोलणार ब्लॉग मध्ये. ऐसा कैसा चलेगा दादा? अरे हे तो लेटेस्ट न्यूज. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.